15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेली आहे। पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेत। 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता आपण 80 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे। हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलंय। एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा, आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू। अर्थमंत्र्यांनी 351 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनाच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे। आणि म्हणून आता हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं 3000 गावांमध्ये शेतीशाळा घेऊन जवळपास 1300 गावात महिला शेतीशाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे। जवळपास 4,926 ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांचं प्रशिक्षण करून आणि 6,332 कृषीताईंची निवड करून आपण 5,831 गावाचं सूक्ष्म नियोजन आराखड्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतनं पैसा देतोय। शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते। एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा। यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत, ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅट पैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट, या स्मार्ट प्रकल्पामध्ये 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ॲग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे, मूल्य साखळी तयार करायची आहे त्याचा प्रयत्न आपण करतो। 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत
मायक्रो प्रोसेसिंग असेल, गोदाम असेल, प्रक्रिया उद्योग असेल, मिल्स असतील, अवजार बँक असतील. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात FPOला आपण ट्रेनिंग देतोय. याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही FPOची इंटरॅक्शन केलं, त्यातल्या एका FPOने आता जवळपास 100 कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिला आहे. कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ॲक्सेप्ट करतायत. आणि याच्यामध्ये देशामध्ये PM कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती. PM कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत. या 11,90,000पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत.